गोविंद बागेतल्या गोठ्यात काम करणारे सीताराम, त्याची बायको पारू आणि गुरं वळणारा त्यांचा मुलगा बळवंता, तसंच दूध दुभतं बघणारे पांडा, लीला वगळता इतर सर्व शेतातली कामं करणाऱ्या कामगार जोडप्यांना सालाबादप्रमाणे धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत 4 दिवसांची दिवाळ सणाची सुट्टी दिली गेलेली होती. धनत्रयोदशीच्या दिवशी उदापूर, मोरगावचे मामा मामी येणार असल्यामुळे 2-3 बाबींनी मनात वादळ उठवल्यामुळे रावसाहेबांना भल्या पहाटेच जाग आलेली होती. गेले 5-6 महिने रावसाहेब स्त्री सुखाला आचवले होते. कामवासनेवर त्यांनी विजय मिळवला होता अशातला भाग नाही, पण सुनंदाच्या चिंतेमुळे त्यांनी मदनाच्या वारूला मात्र उधळू न देण्यात काहीसं यश मिळवलेलं होतं. त्यांच्या सासूबाईंनी सुनंदाला आई मिळवून देण्यासाठी, वाड्याला वारस मिळवून देण्यासाठी पुनर्विवाहाचा त्यांच्याकडे आग्रह धरलेला होता. खात्यापित्या घरची एखादी सालस, सोज्वळ, घरंदाज मुलगी त्या माऊलीच्या लक्षात आली असणार, पण रावसाहेबांना वेगळी चिंता सतावत होती. ते स्वतःला वारंवार इशारा देत होते की सासूनं शोधलेली मुलगी आपली बायको होऊ शकेल, पण ती सुनंदाची आई होऊ शकेल याची काय गॅरंटी? जन्म दिलेल्या आईत आणि सावत्र आईत फरक असतोच. फार थोड्या स्त्रिया कनवाळू असतात. आपण आपल्या सुखासाठी लेकीच्या सुखासमाधानावर निखारा ठेवायला निघालो नाही ना. अशा प्रकारे पहाटेपासून या एकमेव प्रश्नानं रावसाहेबांना हैराण करून टाकलेलं होतं. हा विचार काही केल्या त्यांच्या मनातनं जायला तयार नव्हता. गीताईंनी प्रतिवर्षाप्रमाणे सुगंधी उटणं लावून रावसाहेबांना आंघोळ घातली. देवपूजा उरकल्यावर त्यांनी फक्त दुधाबरोबर एकच चपाती खाल्ली, नाश्ता उरकला. गीताईंनी साजूक तुपातला एखादा तरी लाडू खायचा आग्रह केला, पण ते जिजाईंसमक्ष गीताईंना म्हणाले, गीताई, पहाटे जाग आल्यापासनं एका प्रश्नानं माझी तहानभूक पळवून लावली आहे. कोणत्या प्रश्नाने सांगा तरी? सुगंधाच्या आईने माझ्या पुनर्विवाहाचा घाट घातलाय. मग त्यात काय वावगं आहे? तुमच्या नातीच्या चिंतेपायी त्या तळमळत असणार आहेत. तुमचा एकटेपणा त्यांना नाहीसा करायचा आहे. तुमच्या एवढ्या मोठ्या प्रपंचाला त्यांना वारस मिळवून द्यायचा आहे आणि तुमच्या लेकीला आई मिळवून द्यायची आहे. आणि सगळं उलटं झालं तर ओ गीताई, जन्मदात्या आईमध्ये आणि सावत्र आईमध्ये फरक असतोच ना. सावत्र आयांच्या छळांची अनेक उदाहरणं नजरेसमोर आहेत. माझ्या सावत्र आईनं जर सुनंदाला छळायला सुरुवात केली तर मी स्वतःला क्षमा करू शकणार नाही. एकटेपणाची आता मला सवय झाली आहे गीताई. मला चिंता लागली आहे ती फक्त आता सुनंदाची. तिला आईची माया मिळेलच याची खात्री देता येत नसल्यामुळे माझा जीव हुरहुरतोय. तुम्ही निष्कारण चिंता करताय रावसाहेब. या वाड्याला सगळ्यात आधी मालकिणीची गरज आहे. तुमचा एकाकीपणा नाहीसा होणं अत्यंत गरजेचं आहे. स्त्रीशिवाय पुरुषाच्या जगण्याला अर्थ नसतो. रावसाहेब, जास्त विचार करू नका. सगळं नशिबावर सोपवा. आणि लेकीची चिंता अजिबात करू नका. मी आहे, जिजा आहे. आमच्या नजरा घारीसारख्या असतील तिच्यावर आणि तुम्ही सुद्धा आहातच की. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या वाड्यात येणारी तुमची बायको थोडीच हीन कुळातली, अशिक्षित, संस्कारहीन, गल्लीबोळातली असणार आहे का? नाही, तर ती घरंदाज, खानदानी, सुशिक्षित असणार आहे. गीताई समजावणीच्या सुरात शांतपणे म्हणाल्या. मग रावसाहेबांनी या विषयावर चर्चा वाढवली नाही. ते पाटावरनं उठताच गीताईंनी त्यांना विचारलं, गावात जाणार आहात का? 2 दिवस मी वाड्यातनं बाहेर पडणार नाही. काही काम होतं का? वाड्याच्या दारावर कमीत कमी आकाशकंदील लावावा असं मनात आलंय. सांगतो धनाजीला आणायला, पण त्या लावा, रांगोळ्या काढा. तेवढेच सदा आला. त्याला बघताच रावसाहेब म्हणाले, सदा आत ये. गीताई, सदा आजपासून वाड्यातली कामं करणार आहे. त्याचं खाणं पिणं, कपडा लत्ता आपल्याकडे आहे. सकाळी 8 ते रात्री 8पर्यंत त्याची वेळ असणार आहे. एकट्या धनाजीला फार धावाधाव करावी लागते म्हणून सदाला ठेवलं आहे. मी नसताना बरेच फोन येत असतात आणि त्यावेळी तुम्ही नेमक्या असता रसोईमध्ये.
मग तिथून फोनकडे येईपर्यंत फोन होतो कट. म्हणून फोनसह सदा वाड्यातली कामं करत जाईल आणि बाहेरची कामं धनाजी करत जाईल. ठीक आहे सदा, बस खाली आधी नाश्ता करून घे. साधारणपणे 12 वाजेपर्यंत पाहुणे मंडळी येतील गीताई. आंघोळीनंतर सुनंदा झोपली नाही तर माझ्याकडे आणून द्या. मासवड्या करू का श्रीखंडपुरी? तो तुमचा प्रांत आहे, मी काय त्यात बोलणार नाही. काय ते तुमचं तुम्ही ठरवा. बागेत फेरफटका मारायला जायचा नसल्यामुळे रावसाहेबांनी दूरदर्शनचं बटन चालू केलं आणि रावसाहेब समोर तक्क्याला पाठ टेकून बसले. 9 वाजायच्या सुमाराला गीताईंनी सुनंदाला रावसाहेबांच्या स्वाधीन केलं. तिला कुरवळताना त्यांना नेहमीप्रमाणे जगाचा विसर पडला. हुबेहूब आईसारखी दिसणारी गोड गोजिरी सुनंदा हसता खेळता अर्ध्या तासात बापाच्या रेशमी मिठीत झोपीही गेली. रावसाहेबांनी तिला अलगद शेजारच्या गादीवर ठेवलं, तिच्या अंगावर पातळ रेशमी शाल घातली आणि ते पुन्हा टेलिव्हिजनच्या समोर तक्क्याला पाठ टेकून बसले. त्यानंतर 15-20 मिनिटांनी सदा दारात आला आणि म्हणाला, मालक, गावातनं 2 जण तुम्हाला भेटायला आलेत. सदा बाळाची झोपमोड होऊ नये म्हणून मी शेजारच्या खोलीत जाऊन बसणार आहे. तू रसोईत जा, 2 कप चहा सांग आणि नंतर इथे थांबून राहा. बाळ झोपलंय त्याच्यावर लक्ष ठेव. गवंडी काम करणारा बापू कांबळे आणि सुतारकाम करणारा वामन शिंदे खाजगीच्या खोलीसमोरच्या व्हरांड्यात बसले होते. त्यांच्याजवळ जाऊन रावसाहेब म्हणाले, चला आपण आत जाऊन बसू चला. रावसाहेबांच्या पाठोपाठ दोघं खाजगीच्या खोलीत येऊन बसले. चहापान झाल्यावर रावसाहेब त्यांना म्हणाले, माझ्या वाड्याचा उंबरा काटेरी आहे का मंडळी? 2 निरोप पाठवले मी तुम्हाला. नाही, माफी करावी मालक. अहो, आमचे आश्रयदाते तुम्ही. देवा शपथ सांगतो, एकच निरोप भेटला आम्हाला. बापू हात जोडून म्हणाला. कधी मिळाला निरोप? 2 दिवसापूर्वी भेटला. गावातल्या एका काजक माणसाचं काम घेतलंय ना, त्यामुळे येता नाही आला आम्हाला. आणखीन कोणाकोणाची कामं घेतली आहेत? दिवाळीनंतर फक्त एकाचा गोठा बांधून द्यायचा आहे, आठवडाभरात होईन पूर्ण. पण माझं काम सुरू केल्यावर तुम्हाला खाडे करता येणार नाहीत हा, आधीच सांगून ठेवतोय. अहो मालक, तुमची कामं पूर्ण केल्या बिगर आम्ही कोणाचा विसर बी घेणार नाही, वामन मिस्त्री म्हणाला. काय काय करायचं मालक? हे बघा, पाठीमागे 2-2 खाणांच्या आणखीन 2 डबल रूम बांधायचे आहेत. त्यांच्या शेजारी 2 खाणाचं एक छोटं ऑफिस आणि त्याच्या मागे एक संडास बांधायचा. घोराळावर पत्र्याचं शेड टाकायचं. कामगार चाळी शेजारी पण 2-2 खाणांच्या 2 डबल रूम आणि त्याच्या मागे एक संडास बांधायचा. पलीकडे माधव बागेत सुद्धा कामगार चाळी शेजारी 2 डबल रूम आणि एक संडास बांधायचा. म्हणजे एकूण 6 डबल रूम, 1 हापीस आणि 3 संडास बांधायचे म्हणा की. हो, गोठ्याचं काम झाल्याबरोबर तुमच्या कामाला सुरुवात करतो मालक. विसार किती देऊ सांगा? दिवाळी चालू झाली मालक. पोरांना कापडं, बायाला लुगडी, सणाचा बाजार घ्यायचा आहे. 5,000 देतो. लय उपकार होतील मालक. काय ओवाळणी म्हणून देत नाही आहे. मला तुमच्याकडनं कामं करून घ्यायची आहेत आणि मजुरीबाबत सांगून टाका. अहो, तुम्ही द्याल त्यात समाधान मानू की मालक आम्ही. तसं नको, तुमची हातावरची पोटं आहेत. अहो, तुम्ही आमचे आश्रयदाते मालक. आडल्या नाडल्या वेळेला तुमच्याशिवाय आम्ही दुसऱ्या कोणाकडे जात नाही आणि तुम्ही आम्हाला कधी विनमुख परत पाठवत नाही. हे बघ बापू, नरकात नाही जायचं आहे मला. वरचा घागरभर देतोय म्हणून मी तुमच्यासारख्यांना ओंजळभर देतोय. असं म्हणून रावसाहेबांनी कपाट उघडलं. 500 रुपयाच्या 10 नोटा बापूच्या हातात देत म्हणाले, मध्यंतरी इकडे एक चक्कर मारा. काय काय आणि किती मटेरियल लागेल ते सांगून जा. त्यांना वाटेला लावल्यानंतर 15-20 मिनिटांनी उदापूरकर मंडळींचं आगमन झालं. त्यांचं हास्यवदनानं हात जोडून स्वागत करत रावसाहेब म्हणाले, गावातनं पायी आलात का? नाही, आम्हाला इथपर्यंत सोडवायला ड्रायव्हर आलता. मोहिते पाटील प्रतिनमस्कार करत म्हणाले. मग ड्रायव्हर बाहेर थांबलाय? नाही, एक अति महत्त्वाचं काम होतं त्यामुळे लगे माघारी गेला. कमीत कमी चहा पाणी तरी करून जायला पाहिजे ना त्याने. मी म्हणलो त्याला, पण चहा पाण्यात अर्धा तास जाईल म्हणला तो. ठीक आहे, चला बाथरूममध्ये जा, प्रथम हातापायावर पाणी घ्या.
सासरेबुवा हातपाय धुवून बैठकीवर येऊन बसल्यावर अवघ्या 10 मिनिटांनी रावसाहेबांचे मोरगावचे मामा आले. त्यांना एकटं आलेलं बघून रावसाहेबांनी विचारलं, मामी येणार होत्या ना? बरं नाही, तिला सांधेदुखीनं हैराण झाली ती. चहा पाणी झाल्यावर वैशाली देवी नातीजवळ गेल्या. तिच्या तोंडावरचं पांघरून काढताच सुनंदानं डोळे उघडले. अनोळखी चेहरा दिसल्यामुळे कावरी बावरी होऊन ती आजूबाजूला बघायला लागली आणि लगेच रडायलाही लागली. वैशाली देवींनी तिला उचलून घेतलं, मग तर ती अधिकच जोरात रडायला लागली. रावसाहेब बाथरूमला गेले होते. सुनंदाच्या रडण्याचा आवाज ऐकताच लगबगीनं बैठकीकडे आले. सासूबाईंच्या जवळ ते जाताच सुनंदा रडता रडता बापाकडे झेपावली. तिला छातीशी कवटाळून थोपटत रावसाहेब म्हणाले, अगं, या तुझ्या आजीबाई आहेत, रडायचं नाही बाळा, आजी तुला पाहायला आले आहेत. सुनंदा शांत झाल्यावर रावसाहेब तिला गीताईंच्याकडे पोहोचवून आले. ओशाळून सासूबाईंना म्हणाले, सगळे अनोळखी चेहरे दिसले ना तिला आणि झोपही पूर्ण झाली नाही, त्यामुळे सुनंदाने आकांत केला. बया, मग आजोळा 4-6 दिवस आमच्याजवळ राहीन का ती? मी किंवा गीताई जवळ असल्याशिवाय सध्या तरी ती राहू शकणार नाही. मोहिते पाटील, मला 3-4 वाजता मोरगावला जायचंय. जो विषय घेऊन आला तो माझ्या समक्ष प्रतापच्या कानावर घाला. विषय जावई बापूला माहिती मोरे पाटील. नाही, काय ते स्पष्ट बोला मामा. तुमचा नेमका कोणता विषय आहे ते समजू द्या ना मला. विषय तुमच्या पुनर्विवाहाचा आहे. दिवाळीनंतर पाहू असं तुम्ही मला म्हणाला होतात. हो, म्हणालो होतो, परंतु काय? मामी, पुनर्विवाह करायला मन धजावत नाही. का बरं? तुमच्या लेकीला आई पाहिजे, या वाड्याला मालकीण पाहिजे आणि तुमच्या वंशाला दिवा पाहिजे रावसाहेब. बायकोशिवाय कोणाही पुरुषाला उभं आयुष्य जाळणं शक्य नाही होत. वेळ निघून गेल्यावर मामी, तुमचं सगळं म्हणणं खरं असलं ना तरी जन्मदात्या आईच्या मायेत आणि सावत्र आईच्या मायेत जमीन आसमानाचा फरक असतो. सावत्र आईची माया वरवरची असते, मतलबाची असते. म्हणूनच आज पहाटे जाग आल्यापासून माझ्या काळजात हुरहुर माजली आहे. माझ्या सुखासाठी लेकीच्या सुखात माती कालवायची मनाची ताई तयारी होत. असं काही होणार नाही रावसाहेब. आम्ही पाहिलेली मुलगी कुली नाही, घरंदाज आहे, खानदानी आहे, चालच संस्कारी आणि सुस्वभावी सुद्धा आहे. तुमच्या लेकीला आईची माया लावण्याचं आम्ही तिच्याकडनं कबूलही करून घेतलंय, त्यामुळे त्याविषयी तुम्ही निश्चिंत राहा. फार विचार करू नको रे प्रताप. अरे, ह्या मंडळींना पण नातीच्या सुखाची काळजी आहे ना, आणि तुला कधी ना कधी दुसरं लग्न करावंच लागणार आहे. उगा चाल ढकल करण्यात काय अर्थच नाही ना. तुझं लय मोठं आयुष्य बाकी आहे अजून. आयुष्यभर जीव जाळणं वाटतं तेवढं सोपं नाही प्रताप. आणि बघ, तुझ्या मनात काय वेगळं असेल ना, स्पष्ट सांगून टाक बाबा. मामा, आजपर्यंत तुमच्यापासनं मी काहीही लपवलेलं नाही आहे. आडमार्गानं जाणं आपल्या रक्तातच नाही, त्यामुळे माझ्या मनात वेगळं काही असण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. कोणाची कुठली मुलगी तुम्ही पसंत केली आहे ते सांगाल का मामी? पारगावचे रामदास शितोळे, त्यांची ज्येष्ठ कन्या शारदा, म्हणजे सभापतींच्या थोरल्या बहिणीची मुलगी. काय सांगताय? परवा तर सभापतींच्या चुलतीच्या अंत्यविधीसाठी पारगावला गेलो होतो मी. सभापतींबरोबर 4 मिनिटं बोललो सुद्धा मी, पण हा विषय सभापतींना माहिती होता जावई बाप्पू. त्यांच्यासमोरच शितोळे पाटलाशी बोलणं झालं आमचं. चुलतीच्या निधनाच्या गडबडीमुळं ते बोलले नसतील. मुलगी दुसवट्याची तर नाही ना मामासाहेब? नाही रावसाहेब, आपल्यात पाठ लावत नाहीत म्हणून दुसवट्याची मुलगी आम्ही कशी पसंत करू? आणि लग्न साध्या पद्धतीनं करायला लागेल मामी. मुलीच्या वडिलांना आम्ही सगळं सांगितलंय. शिक्षण किती झालंय मुलीचं? 12वी पास झाली आहे आणि वय विचाराल तर नुकतंच 22वा संपून 23वा लागलंय. दिसायला सुंदर आहे, अंगापिंडानं छान आहे, पसंत पडेल तुम्हाला. ठीक आहे, कधी जायचं पारगावला? काय, दिवाळीनंतर 8-10 दिवसांनी जाऊ की. ठीक आहे, तुम्ही दिवस निश्चित करा आणि मला फोन करा.
त्यानंतर त्यांच्या संसार प्रपंचाच्या गप्पा चालू असताना धनाजी बैठकीच्या दारात आला आणि म्हणाला, पाट मांडले बरं का रावसाहेब. ठीक आहे, ताटं करायला सांग, आम्ही आलो. नैराश्याच्या काळ्याकुट्ट अंधाराला नाहीसं करणारा सुखाचा किरण रावसाहेबांना त्यांच्या सासू सासऱ्यांनी दाखवला होता. आपल्याला लवकरच सुखाची हिरवळ दिसणार म्हणून आणि संसार रथाचा गाडा पुन्हा सुरळीतपणे चालायला लागणार म्हणून झालेला आनंद रावसाहेबांच्या मनात मावत नव्हता. त्यांचं मन पुन्हा सुखस्वप्नांचे महाल उभं करू लागलं होतं. सुना सुना वाटणारा, बहुतेक साऱ्या सुखसोयींनी परिपूर्ण असणारा चिरेबंदी वाडा मालकिणीच्या आगमनानं लवकर नवचैतन्यानं पुन्हा गजबजू लागणार म्हणून रावसाहेबांचं मुखकमल पुन्हा टवटवीत दिसायला लागलं होतं. त्यांच्या मनातल्या सगळ्या शंका कुशंका प्याल्यातल्या वादळ ठरल्या होत्या. पारगावातल्या उच्च खानदानात जन्मलेली न पाहिलेली घरंदाज सधन कुटुंबातली शारदा रावसाहेबांच्या नेत्रचक्षूंसमोर राहून राहून तरळायला लागली होती. तन्मनाला सतावणारा विषाद अंतर्धान पावला होता. त्याची जागा भावमधुर तरंगांनी घेतल्यामुळे भाऊबीजेनंतर रावसाहेब रोज सकाळ संध्याकाळ उदापूरहून येणाऱ्या फोनची चातकासारखी वाट बघत होते. भाऊबीजेनंतर आठवड्याने संध्याकाळी जेवणापूर्वी 8 वाजता उदापूरहून मोहिते पाटलांचा फोन आला. फोन कानाला लावताच पलीकडनं आवाज आला, मी सदाशिव मोहिते. अरे मामासाहेब बोला की. तुम्ही आमच्या फोनची वाट बघत असणार. खरंय मामासाहेब. सुगंधाची जागा घेणारी वाड्याला नवी मालकीण मिळणार म्हणून आतुरता लागून राहिली आहे. अहो सभापती 4 दिवस कसल्याशे सेमिनारसाठी मुंबईला गेलते म्हणून फोनला जरा उशीर झाला. मग पारगावला जायचा दिवस ठरवला का नाही? ठरवला ना, परवाचा रविवार. मध्ये फक्त उद्याचा शनिवार आहे. आणि वेळ कुठली ठरवली? दुपारी 1:30ची. काय काय बरोबर घ्यावं लागेल? हे बघा, आपण गंध लावून येणार आहे. साडी नेसवून मुलीची ओटी भरून येणार आहे म्हणून साडी चोळीबरोबर ओटी भरण्यासाठी गहू, श्रीफळ, नारळ, खोबऱ्याची वाटी, पेढ्याचा पुडा आणि 4-5 तोळ्याचा एखादा दागिना घ्या. तुम्ही इकडून येणार का चिखली मार्गे परस्पर जाणार? ना, आम्ही पारगावला परस्पर जातो. तुम्ही मोरगावला फोन करणार ना? तुम्ही केला असलात तर मला सुद्धा करावाच लागेल ना. मग मोरे पाटलांना 1 वाजेपर्यंत पारगाव यायला सांगा. सांगतो. आणि मी पारगावच्या पाटलांना सरपंचांना बरोबर घेतलं तर चालेल ना? अहो चालेल की, गंध लावायचं आहे. 4 माणसं बरोबर असली तर बरी. शितोळे पाटलांबरोबर तुमचं काही प्राथमिक बोलणं झालंय ना? झालंय. डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात 2-3 आणि जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात 3-4 मुहूर्त आहेत. शितोळे पाटील रविवारी पुरोहिताला बोलून घेणार आहेत. यापैकी तुमच्या पसंतीनं एखादा मुहूर्त धरू म्हणले. पारगावातलं राधाकृष्ण मंगल कार्यालय सभापतींच्या मालकीचं आहे, त्यामुळं कार्यालयाचा काही प्रश्न नाही. आपण वरदक्षिणा मागणारच नाही, त्यामुळं देण्या घेण्याचा प्रश्नच नाही. शितोळे पाटील मुलीचं सालंकृत कन्यादान करून देणार, त्यामुळं वाजंत्री मानपान समद ते सांभाळणार. जानेवारीला फार अवधी आहे म्हणून शक्यतो डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातला विवाह धरा मामासाहेब. 4 माणसात मी बोलणं उचित ठरणार नाही, ते उतावळेपणासारखं वाटेल. मग ठीक आहे ना, तुमच्या मामाला तसं सांगतो की मी. तुम्ही अंग काढून घेऊ नका मामासाहेब. नाही घेणार. एकमेकांचा मान राखणं आपली रीतच आहे ना. काय फार डामडौल नको वाटतो मामासाहेब. नाही, ते आपल्या मनावर नाही बरं का जावाय बाप्पू. त्यांना त्यांच्या पद्धतीनं करू द्या, आपण सांगणं योग्य नाही. वधूच्या अंगावर घालायला सुगंधाचे दागिने उजळून घेतले तर चालतील ना? चालतील की. फक्त मंगळसूत्र तेवढं नवीन करून घ्या. एक सांगायचं राहून गेलं. काय बरं? रविवारी तुम्ही संपत भाऊंना आणि सुवर्णाताईला बरोबर आणावं अशी माझी इच्छा आहे. चालन की. आणि संपत असल्यावर आम्हाला ड्रायव्हरची गरजच नाही. जेवणं झाली का तुमची? नाही अजून. सुनंदा बरी आहे ना? फार केळकर झाली आहे ती. सारखे आदळ आपट चालू असते. वा वा वा. बरं ठेवतोय फोन. ठीक आहे ठेवा. रावसाहेब सुखावून म्हणाले. फोन ठेवून रावसाहेब अत्यानंदानं जेवणासाठी रसोईकडे गेले. जिजीनं पाट मांडून ठेवला होता. हात धुवून ते पाटावर जाऊन बसता जेवणाचं ताट पुढे आलं.
खमंग रश्याचं वाफवाड्याचं कालवण, त्याच्या जोडीला शेंगदाण्याची चटणी, बटाट्याचा कीस हे बघून रावसाहेब खुश झाले. ते जेवू लागल्यावर गीताईंनी त्यांना आतुरतेनं विचारलं, उदापूरहून फोन आला होता ना? अहो. काय सांगितलं सासरेबुवांनी? परवा रविवारी 12 नंतर नव्या सुनबाईसाठी साडी चोळी घेऊन पारगावला जायचंय. सुनबाई म्हणू नका रावसाहेब, मालकीणबाई म्हणा. गीताई, तुम्ही माझ्या आईच्या ठिकाणी आहात. अहो तरीसुद्धा मी तुमची आश्रित आहे रावसाहेब. सुनबाई म्हणणं जर मालकीणबाईंना आवडलं नाही तर उगाच शोभा नको ना व्हायला. गीताई, गीताई, अहो कुठल्या देवानं घडवलंय तुम्हाला? रावसाहेब, रावसाहेब मला माझ्या पायरीनं वागायलाच हवं नाही का? मग रावसाहेबांनी विषय वाढवला नाही. खिन्न होऊन मान खाली घालून ते जेवायला लागले. पण आवडीची भाजी असूनही घास गिळता गेलेना. गीताईंनी त्यांना फक्त जन्म दिलेला नव्हता. प्रत्येक घासाला पाण्याचा घोड घेताना पाहून जिजा म्हणाली, अहो नका वाईट वाटून घेऊ रावसाहेब. कसं आहे ना, वाड्यात येणाऱ्या नव्या मालकीनबाई ताईसाहेबांसारख्या विशाल मनाच्या असतील असं नाही ना. म्हणून त्यांच्यावर जबरदस्तीनं नको ते लादायचा प्रयत्न करू नये रावसाहेब. रावसाहेबांना आणखीनच वाईट वाटलं. नेत्रात येऊ बघणाऱ्या आसवांना निकरानं थोपवून कसेबसे 4 घास खाऊन ते पाटावरनं उठले. वास्तविकता कशीही असली तरी गीताईंना त्यांनी आईपेक्षा कधीच कमी लेखलं नव्हतं. जन्मदात्या आई एवढा रावसाहेबांवर गीताईंचा अधिकार होता. आणि तो अधिकार जर पायदळीत उडवला जाणार असेल तर आपल्याला रावसाहेब म्हणून घ्यायचा अधिकार नाही. व्यर्थ आहे आपला घरंदाजपणा. काय किंमत आहे मग आपल्या खानदानीपणाला? गीताई, धनाजी, जिजा ही सगळी लहान मोठी मंडळी वाड्याचा आधारस्तंभ आहेत. अन्न वस्त्र निवाऱ्यापलीकडे कशाचीही अपेक्षा न धरता या मंडळींनी वाड्याला, वाड्याच्या प्रतिष्ठेला सर्वस्व मानलेलं आहे. अहोरात्र ही मंडळी वाड्यासाठी झिजत होती म्हणून रावसाहेब विचलित झालेले होते. त्यांना सावरायला संपूर्ण शनिवारचा दिवस लागला. पण त्यासाठी गीताईंना सगळं कसबपणाला लावायला लागलं. रविवारी ठीक 12:05 पुढारी छाप पांढऱ्या शुभ्र परीट घडीच्या महागड्या खादीच्या तलम पोशाखात रावसाहेब वाड्याबाहेर पडले. त्यांच्या राजबिंड्या देहाला फारशा साजशृंगाराची जरी गरज नव्हती तरी 4 माणसात जायचं होतं. प्रतिष्ठेचा प्रश्न होता म्हणून त्यांनी डाव्या हाताच्या 2 बोटात रत्नजडीत अंगठ्या घातल्या होत्या. गळ्यात सुवर्णाची साखळी माळून उजव्या हाताच्या मनगटात नेहमीप्रमाणे सोन्याच्या पट्ट्याचं विदेशी घड्याळ घातलं होतं. बाळानं वाड्यापुढच्या भेंडीखाली जीप आणून उभी केली होती. धनाजीने साडी चोळ्यांचा, पेढ्यांचा पुडा आणि ओटी भरायचं साहित्य एका पिशवीत भरून जीपमध्ये आणून ठेवलं होतं. जीपच्या काचा पुसून झाल्याबरोबर रावसाहेब ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसले. गावातून सरपंच आणि पोलीस पाटलांना बरोबर न्यायचं होतं त्यामुळे गावातच रावसाहेबांना 1 वाजला. पेट्रोल पंपाकडे जीप वळवल्यावर गुलाबराव पाटील रावसाहेबांना हसत म्हणाले, रावसाहेब, अहो टॅक्सचा जमाना आलाय. लय प्रकारच्या देशी विदेशी गाड्या आल्या मार्केटमध्ये. किती दिवस ही बाया वापरणार अजून? पाटील, अहो शेतकामासाठी या जीपला पर्याय नाही आहे. आणि टॅक्सी वाचून आमचं काही लगेच अडून राहिलेलं नाही आहे. वर्षभरानं बघता येईल. अरे पण रावसाहेब, तुमची जीप झाली म्हातारी आता. तिला करून टाका शेवामुक्त. कसं आहे ना, थोरा मोठ्यात जाऊन बसायला लागतं. सारखं सारखं बाहेरगावी जायला लागते. धार्मिक, कौटुंबिक, सामाजिक कार्यक्रमाला उपस्थित राहावं लागते. म्हणून म्हणलं एक चांगल्यापैकी 4 चाकी घेऊन टाका की. पारगावात पोचायला त्यांना 1:30 वाजून गेले होते. शितोळे पाटलांचं मध्य पारगावात बाजारपेठेलगत पूर्वाभिमुखी 4 दालनांचं 5 खणी घर सिमेंट कॉन्क्रीटमध्ये बांधलेलं होतं. सागवानी लाकडाचं हे माडीचं प्रशस्त घर पारगावचं भूषण असल्यासारखं वाटत होतं. अंगणालगत तिन्ही बाजूनी लावलेल्या देशी झाडांमुळे त्या घराचं सौंदर्य द्विगुणित झालेलं होतं. एका डेरेदार वृक्षाच्या सावलीत रावसाहेबांनी जीप उभी केली. सभापतींनी शितोळे पाटलांसह हात जोडून त्यांचं सहर्ष स्वागत केलं.
ओसरीच्या उजव्या बाजूला गाद्यागिर्द्यांची भारतीय बैठक तयार करण्यात आली होती. त्या बैठकीवर जाऊन बसता सरपंच सभापतींना हात जोडून दिलगिरीच्या सुरात म्हणाले, उशिराबाबत क्षमा करावी सभापती साहेब. आता कार्यक्रमाला मुद्दाम उशीर करून जाणं हा आपल्या भारतीय पुढाऱ्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे ना सरपंच. कार्यक्रमाला उशीर करून गेल्याशिवाय लोकांच्या नजरा आमच्याकडे वळत नाहीत आणि आमची दखल बी घेतली जात नाही मोरे पाटील. 14-15 वर्षाच्या 2 चुणचुणीत मुलांनी पाहुण्यांना पाण्याबरोबर चहा आणून दिला. चहापानानंतर सुवर्णानं साडी आणि नेकलेस आत नेऊन दिला. त्यानंतर 15-20 मिनिटांनी शारदा चांदीच्या तपकात पाण्याचा गडवा घेऊन आली. सर्वांना आदरानं नमस्कार करून ती डोक्यावरचा पदर सावरत पूर्वेकडे तोंड करून पाहुण्यांच्या समोर बसली. गांभीर्याची छटा असलेला किंचित लंबवर्तुळाकार गोरापान गोड चेहरा, 5.5 फूट उंचीची आखीव रेखीव सडसडीत कमनीय नितळ अंगकांती, काळेभोर पाणीदार डोळे, धारदार नाक, गुलाबी ओठ. तिला बघून रावसाहेब मनोमन खुश झाले. गुलाबराव पाटलांनी आपल्या ढंगदार भाषेत तिला नाव, शिक्षण, जन्मतारीख, उंची, आवडीविषयी प्रश्न विचारल्यानंतर सरपंच रावसाहेबांकडे बोट दाखवून म्हणाले, ए नवरदेव, आमच्या कारगावचं भूषण यांची प्रथम पत्नी गेल्या मे महिन्यात बाळंतपणात वारली. यांना एक मुलगी आहे. आई वडील बहीण भाऊ नाहीत, एकटेच आहेत. हे माहिती ना तुला? हां, आहे माहिती. हे फार मोठे बागायतदार असल्यामुळं तुला घरकामाबरोबर नोकरा चाकरांवर बी संबंध न राहता शेतीकडं बी लक्ष द्यायला लागन. मला आहे शेतातल्या कामाची आवड. मग वेळा आणि खुरप यातला फरक सांगता येईन का? वेळ्याला फक्त एकाच बाजूनं धार असते आणि खुरप्याच्या दोन्ही बाजूंना धार असते. शारदानं शांतपणे उत्तर दिलं. शारदाच्या उत्तरावर खुश होऊन माणिकरावांनी टाळ्या वाजवल्या. मग त्यांच्या धर्मपत्नी रावसाहेबांना म्हणाल्या, रावसाहेब, तुम्हाला काही विचारायचं आहे का? नाही, उलट पारगावकर मंडळींना मला काही विचारायचं असेल तर त्यांनी जरूर विचारावं. आता तुम्ही म्हणाला म्हणून एक विचारावंसं वाटते रावसाहेब. हरकत नाही ना, विचारा. आजपर्यंत आपल्या अनेकदा गाठीभेटी झाल्या आहेत. मला तुमच्यात एकच गोष्ट दिसली आणि 3 गोष्टी दिसल्या नाहीत. कोणतीही गोष्ट दिसली तुम्हाला? तुमच्यातला संयम. आणि कुठल्या 3 गोष्टी तुम्हाला दिसल्या नाहीत? राग, लोभ आणि अहंकार. अहो, ही सगळी पुण्याई आबासाहेबांची म्हणजे माझ्या वडिलांची आहे. सभापती साहेब, सांगायला हरकत नाही तुम्हाला, आई वारल्यामुळे बालपणापासून आबासाहेबांचं माझ्या वर्तनावर बारीक लक्ष होतं. त्यांच्या नजरेत फार जरब होती. कळू लागल्यापासनं बीज तेची फळ येईन शेवटी, लाभ हाती तुटी ज्याची तया. अशा प्रकारची अनेक संतवचनं माझ्या मनावर आबासाहेबांनी बिंबवली. संपत्ती ऐश्वर्यामुळे त्यांनी मला राग, लोभ, अहंकाराचा वारा लागू दिला नाही. राग, लोभ, अहंकारामुळे माणसाची प्रगती खुंटते, माणसं दुरावतात, सुख, समाधान, शांती नाहीशी होते. हे त्यांनी मला वेळोवेळी दिल्यामुळे मी आजपर्यंत राग, लोभ, अहंकारापासून सतर्क राहिलेलो आहे. रावसाहेबांनी शांतपणे खुलासा केला. मग वैशाली देवी सुनेला म्हणाल्या, सुवर्णा, उठ बाई, शारदा अवघडली असन ओटी भरतीची. नवरदेवाची वरपरीक्षा चालू आहे आत्या. अरे नवरदेव परीक्षेत उत्तीर्ण झाले. ताई, शारदाची वटी भरायला परवानगी आहे आमची. गंध इथं लावायचा का कारगावात लावायचा? अहो, गंध इथं लावायला काही अडचण नाही मोरे पाटील. नाही, बाया माणसाला नवरदेवाचं घरदार बघायचं असन तर. नाही मोहिते पाटील, अहो रावसाहेबांचं घरदार माहिती आहे की आम्हाला. अरे मग कशाला येळ घालवताय? आणा की गंधाची वाटी. श्रोते हो, पोपटराव भसे लिखित रावसाहेब या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.